आज तुम्हाला आज आपण प्रभात फेरी करणार आहोत मतदान जागृतीविषयी, बरोबर आहे. तर त्यासाठी मी मतदानाविषयी किंवा या एकूण प्रक्रियेविषयी काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकायची आहे आणि घरी जाऊन आपल्या पालकांना जेवढं आपल्या लक्षात आहे तेवढं आपण सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. आता लोकशाही म्हणजे काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी खूप सोपी लोकशाहीची व्याख्या केली आहे. काय व्याख्या केली आहे, तर लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आहे. आणि भारतातली जी लोकशाही आहे ती सर्व जगामध्ये अतिशय यशस्वी आणि भक्कम अशी लोकशाही आहे, हे आपल्या निवडणूक आयोगाने सिद्ध केलेलं आहे. आता निवडणूक आयोग म्हणजे काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारत निवडणूक आयोग. आता निवडणूक आयोग म्हणजे काय, तर ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ही सगळी आयोजन करणं, त्याचं प्रयोजन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे काम कोणाचं आहे, तर भारत निवडणूक आयोगाचं आहे. आणि अशा या आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 साली झाली. आणि 26 जानेवारी 1950 साली काय झालं, आपली भारताची राज्यघटना झाली, बरोबर आहे, अस्तित्वात आली. आणि त्यामुळे 26 जानेवारी 1950 हा जो दिवस आहे तो मतदान जागृती दिवस म्हणून आपण साजरा करतो दरवर्षी. 25 जानेवारी हा दिवस आपण मतदान जागृती दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. आता हे मतदान कशासाठी करायचं आहे, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला जर प्रगतीच्या वाटेवर न्यायचं असेल तर लोकहिताची आणि विकासाची कामं होणं गरजेचं आहे. आणि ही विकासाची जी कामं आहेत ती आपण आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत, म्हणजे प्रतिनिधी हे माध्यम आहे, यांच्या मार्फत आपण ती करत असतो किंवा ती होत असतात. आणि म्हणून आपण सर्वांनी अगदी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आपला प्रतिनिधी, जो प्रतिनिधी कसा असेल, प्रामाणिक असेल, काम करण्यासाठी सक्षम असेल आणि जबाबदारीने काम करणारा असेल, असा प्रतिनिधी आपण निवडून देत असतो या मतदानाच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, आता मतदान कोण करू शकतो, वयाची 18 वर्षे ज्याची पूर्ण होतात तर प्रत्येक नागरिकाला, मग तो पुरुष असो, स्त्री असो किंवा तृतीयपंथी असो, प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला एक कार्ड येतं, त्याला इपिक कार्ड असं म्हणतात, EPIC म्हणजे इलेक्ट्रो पिक्चर आयडेंटिफिकेशन कार्ड. हे प्रत्येकाकडे असतं जेव्हा आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदवतो. आता हे कार्ड का महत्त्वाचं आहे, तर आपण जेव्हा मतदान करण्यासाठी जातो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आपल्याकडे ओळखपत्र असणं खूप गरजेचं आहे. मग आता ह्या ओळखपत्रामध्ये आपलं हे इपिक कार्ड असेल, आपलं आधार कार्ड असेल किंवा आपलं पॅन कार्ड असेल, या 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर नेऊ शकतो. आता ओळखपत्राची गरज का आहे, तर बोगस मतदान किंवा खोटं मतदान होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. तर ओळखपत्र हे अत्यंत महत्त्वाचं असं कागदपत्र आहे. आता काही वेळेला आपल्या ज्या देशामध्ये मतदानाचा टक्का कमी आहे त्याची अनेक कारणं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे 18 ते 19 ज्या वयोगटातले नागरिक आहेत या नागरिकांचा टक्का अतिशय कमी आहे. आणि म्हणूनच ही जागृती निर्माण व्हावी की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं, म्हणून हा मतदार दिवस साजरा केला जातो आणि आज आपण वेगवेगळे उपक्रम करतो. त्यामागचं कारणही हेच आहे. आता काही वेळेला मतदान का कमी होतं, तर आपल्या देशाच्या सीमेवर लढणारे जे सैनिक आहेत त्या सैनिकांना तिकडे कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही, किंवा आमच्यासारखे शिक्षक असतील ज्यांना इलेक्शन ड्युटी लागते आणि त्यामुळे आम्हीसुद्धा मतदान करू शकत नाही. परंतु निवडणूक आयोगाने त्याचीही सोय करून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी टपाली मतदान असतं. म्हणजे काय, तर आपण आपलं मत नोंदवायचं आणि ते टपालाद्वारे आपण त्यांना पाठवायचं असतं. तर ही सुद्धा सोय निवडणूक आयोगाने केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत निवडणूक आयोगाचंही लक्ष आहे की आपल्या देशाचं जे मतदान आहे
ते जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे 58% वगैरे असं सध्या मतदान होत आहे, तर ते 65% नेण्याचं निवडणूक आयोगाचं लक्ष आहे. आणि ते अशा वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत पूर्ण होणार आहे. लोकांमध्ये जेव्हा जनजागृती निर्माण होईल की आपल्या देशाला योग्य प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे, हे जेव्हा प्रत्येक नागरिकाला कळेल तेव्हाच त्या मतदानाचा टक्का वाढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकांना अगदी भयमुक्त वातावरणामध्ये कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता अशा वातावरणामध्ये आपल्याला मतदान प्रक्रिया ही पूर्ण करायची असते. तर आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे की या मतदानाबद्दल जागृती करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला भारताला सक्षम प्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो याची खूप आपल्याला गरज आहे. धन्यवाद.